एक दिवसाचा एक्सटेंड करतो भाऊ, एक दिवस शिल्लक राहिला गुराला. सट खात असतो मी सकाळी सकाळी, म्हणजे घोर नाही राहत दिवसभर. तर जयपूरपासून 150 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर आहे. फोटो कॅमेरा मोबाईल काही अलाउड नाही आहे. तर भाऊ या मंदिराची विशेषता अशी आहे की हे जगातलं एकमेव 3 मुंडके दिसतात, बरोबर आहे. पण इकडे दर्शन घेताना मूर्तीच्याच मागच्या साईडला आरसा लावलेला आहे. 4थ्याही मुंडक्याचं दर्शन आपल्याला होते. हां, ते एक सांगायचं राहिलं, हे जे मंदिर आहे हे विश्वामित्र ऋषींनी बांधलं असं मानतात लोक. शीख लोक इला भेट देतात. जसं पहा हे हत्याराचं दुकान आहे, बंदूक बिंदूक आहे, तलवार आहे. एक दिवसाचा एक्सटेंड करतो भाऊ, एक दिवस शिल्लक राहिला गुराला. त्याचं म्हणणं आहे ऑनलाईनच करा. तर आपण चाललो आता. पक्का फोन आला की वाट पाहू राहिलो म्हणून ड्रायव्हरचा. कुठे गेले? चलो जी, गुड मॉर्निंग. मॉर्निंग 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 मॉर्निंग. कैसे जाना है भाई कार? तो कार किधर है? आगे गुड़ मिश्री पर. बरं, चाय पियेंगे या डायरेक्ट चलेंगे? डायरेक्ट ही चलेंगे, रास्ते में पी लेंगे. चलो आपको गाड़ी में बैठा दें. चलो, या ऑटोत जाणं आहे आणि तिथून मग पुढे कार. उतरलो या ऑटोतून आणि आली हे गाडी. हे गाडी आहे आणि हे काका आहे. चलो सर, फिर मिलते हैं. हैप्पी जर्नी. थैंक यू विनोद जी. चलिए विनोद जी, नमस्ते. नमस्ते विनोद जी. अच्छा, ये भी विनोद जी है और ये भी मैंने कहा ना विनोद जी जा रहे हैं. और हम विशाल. तीनों भी बोल विक्टर. रस राशि तीनों की सेम है. हाँ हाँ, ऋषभ बराबर है. वी यस यस, ट्रिपल वी. चलिए जी. ट्रिपल भी हो गया. इतिहास गाड़ी है भाऊ हे. चला. जयपूरपासून भाऊ काही नाही 20-25 किलोमीटर आलो आपण. भूक लागली. हां, या चौधरी मामा भांजा हॉटेल गेस्ट हाऊस. चलो, थोडी पेट पूजा करतो. हे घेतलं भाऊ गोबी पराठा. हे दही आहे, त्यात हे जिरं टाकायला लावलं आहे विनोदजीनी. आणि अचार हम अब सुते है. सट खात असतो मी सकाळी सकाळी, म्हणजे घोर नाही राहत दिवसभर. केलर बा नाश्ता. आता किंजर आहे. मी ना एक ऑब्झर्व केलं, या राजस्थान निघाल्यावर हायवेवर बरेचसे असे हे आता चौधरी मामा भांजा हॉटेल असे लयच ढाबे हॉटेल आहे चौधरीच्याच नावानं. ओल्ड चौधरी, ओरिजिनल चौधरी भांडणं असतील त्याच्यात. लय हॉटेल आहेत, मोठमोठाले ढाबे हॉटेल आहेत. चलो मी जाते. अभी मौरे बैठता मैं मौरे. चलो.
40 रुपये टॅक्स, एंट्री टॅक्स घेतला भाऊ त्यानं. पोचलोर बाठी गाडी लावली. बाठी दिसलं कुल्हड़ चाय. चल भाई चाय दे दे दोस्त. कितने का है एक चाय? कितने का? हाँ 20 रुपये का एक. 2 चाय दे दिए, एक विनोद भैया के लिए, एक मेरे लिए. अलीर बहुत चहा. इकडे आहे भाऊ मंदिर. इकडे आहे ते मंदिर. चला भाऊ मग एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. नवीन ठिकाण म्हणजे कोणतं तुम्हाला माहीत आहे, आपण जयपूरला गेला आहे. तर जयपूरपासून 150 किलोमीटरवर असलेलं हे मंदिर आहे. जगतपिता श्री ब्रह्मा मंदिर पुष्कर. बरोबर पुष्करला गेला आहे आपण. चला मी आता दर्शन घेतो, मग तुम्हाला भेटतो, कारण अंदर फोटो कॅमेरा मोबाईल काही अलाउड नाही आहे. झालं बा दर्शन. काही जास्त टाईम लागला नाही, 10 मिनटात दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती. तर भाऊ या मंदिराची विशेषता अशी आहे की हे जगातलं एकमेव ब्रह्माजीचं मंदिर आहे. आणि दुसरी गोष्ट, ब्रह्माजी म्हटल्यावर आपल्याला ते 3 मुंडके दिसतात, बरोबर आहे. पण इकडे दर्शन घेताना मूर्तीच्याच मागच्या साईडला आरसा लावलेला आहे. 4थ्याही मुंडक्याचं दर्शन आपल्याला होते. लक्षात ये. मागून इकडे मंदिराचा रस्ता आहे आणि हे इकडे पुढेच काहीतरी इकडे या साईडले अर्धा ते पाऊण किलोमीटरवर पुष्कर सरोवर आहे. तिकडे जाऊ आपण आता. या रस्त्यानं असे दुकानं लागतात. असे शॉल बिल, हे राजस्थानी कपडे, हे लेकराचे कपडे आहेत विक्रीले. कितीला देतात काय माहिती, आम्ही काही भाव नाही करते. भाव घेतले की चिपकतात लेकाचे. हे राजस्थानी लाकडाचं खेळण्याचं दुकान आहे. वेगवेगळ्या वस्तू आहेत. अच्छा आहे. हां ते एक सांगायचं राहिलं, हे जे मंदिर आहे हे विश्वामित्र ऋषींनी बांधलं असं मानतात लोक. आणि जगद्गुरू आदी शंकराचार्याने या मंदिराला भेट दिली ती आणि त्या बांधकामात योगदानही दिलं तर असंही म्हटलं जाते. या पुष्करले हिंदू लोक तसेच शीख लोकही भेट देतात. जसं पहा हे हत्याराचं दुकान आहे. बंदूक बिंदूक आहे, तलवार आहे. पुढे भरपूर दुकान आहेत. तर मी काय म्हणत होतो की बा हे जे आता मंदिर दिसते, समजा ते या काळातलं आहे, पण पहिले अलग होतं. ते हे मंदिर रतलामचे राजा होते, राजा जावतराज, त्यानं ते बांधलं होतं. जैन मंदिर आहे इकडे मस्त. इकडून त्या मंदिराकडून आपण चालत आलो भाऊ. आणि इकडे मुख्य गौघाट पुष्कर राज, जाऊन पाहू. मुख्य गौघाट हा घाट आहे भाऊ. क्या बात है, मस्त. बरेच जण स्नान करून राहिले त्या घाटावर. आपण जाऊ पुढच्या घाटावर, आहे की नाही.
जसं काशीचा ब्लॉक तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यात कसं अलग अलग घाट होते, 84 घाट होते. तसं अटीपी पुष्करले 52 घाट आहे असं एकानं सांगितलं. त्यातलाच एक घाट आहे भाऊ, हे बघा जगन्नाथ घाट. जाऊन पलीकडे गर्दी नाही आहे, म्हणजे कोणीच नाही. जाके आते हैं. वाह मस्त, एक नंबर. असं वाटू राहिलं की हा घाट फक्त माझ्यासाठीच बनवेल का वा, आहे की नाही. तरी चंद्रेश्वराचं मंदिर आहे छोटंसं, और ये है घाट. मस्त दिसून राहिलं आहे, बहुत बढिया. खरं तर ना भाऊ या तळ्याचं नाव पुष्कर आहे, म्हणून तर या गावाचंही नाव पुष्कर पडेल आहे. म्हणजे या सरोवरावरून पुष्कर नाव पडेल आहे गावाचं. आणि कार्तिक महिन्यात या सरोवरावर पुष्कर मेळा असते, मेळावा समजा. भरपूर यात्रेकरू येतात, भक्तगण येतात आणि इथं या सरोवरावर पवित्र स्नान करतात. खूप महत्त्व आहे. जसं आपला कुंभमेळा असते तसंच हा पुष्कर मेळा असते. तर मग अपेक्षा आहे भाऊ की ह्या माझ्या मागे असलेलं पुष्कर आणि ते पुष्कर मंदिरचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं, वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, कारण ज्ञानेश्वर माऊली म्हटलेलं अवघे विश्वाची माझे घर. राम राम.